ब्रेक नंतर क्रॉस फायर मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि ब्रेकवर जाण्याआधी आपण बीड परळी त्या ठिकाणचं सुरू असलेलं राजकारण, काही महत्त्वपूर्ण नेते मंडळी आणि तिथे असलेली गँग असा खुलासा यावेळेला आपल्याबरोबर करुणाजी यांनी केलेला आहे। पुन्हा आपण त्यांच्याकडे जातोय। करुणाजी, मगाशी ब्रेकवर जाण्याआधी मी प्रश्न विचारलेला होता की जितकं जुनं तुमचं नातं आहे तितकेच जुने वाल्मिक कराड आणि स्वतः धनंजय मुंडे यांची मैत्री आहे का? माझ्यापेक्षा जास्त पुराणा त्यांच्या नाता असतील मला असं वाटते। तुम्ही ओळखत होतात त्यांना? कधी घरी येणं जाणं होतं? मला खरोखर माहित नाही की त्यांच्या नाता कितना जुना आहे, पण मला असं वाटते माझ्यापेक्षा जुना नाता त्यांच्या आहे, क्योंकि मुंडे साहेब सोबत पण काम करत होते ना, त्यांच्या घरामध्ये काम करत होते, तो त्याच्यासाठी मला असं कळते की माझ्यापेक्षा जास्त पुराणा। पण तुम्ही स्वतः वाल्मिक कराडांना कधी भेटला होतात का? त्यांचं घरी येणं जाणं होतं का? एक धक्कादायक खुलासा तुम्ही केलेला होता की तुम्हाला मारहाण करण्यात आली होती त्यांच्याकडनं। ऐका, मी वाल्मिक कराडचं नाव जे आहे फक्त माझ्या हस्बंडचे तोंडातून ऐकलेलं आहे। आणि ज्या वेळे मी प्रेग्नेंट होती, माझ्या मुला माझे पोटामध्ये होता, त्यावेळे धनंजय मुंडे 3 महिने आले नाही होते माझ्याकडे। तो मी एकदम शॉक्ड झाली, कुठे आहे आणि त्यावेळे फोन पण जास्त लागत नाही होता, तुम्हाला माहित आहे। तो मी त्यांना शोधण्यासाठी परलीमध्ये जात होती, त्यावेळे हे लोकांना कुठे कळलं मला माहित नाही, कुठे कळलं की मी आली आहे औरंगाबादमध्ये। त्यावेळे मला खूप वॉमिटिंग येत होती, तो त्यांनी तिकडे येऊन आणि माझी गाडी जंगलमध्ये थांबून माझ्यासोबत मारहाण केली, प्रेग्नेंट महिलाला, आणि मला खूप शिवीगाळ केली। कोण होतं त्यावेळेला? वाल्मिक कराड आणि त्यांच्यासोबत एक 7-8 लोक होते तो, पर त्याच्यामध्ये एक वाल्मिक कराड आणि मी ओळखत होती त्यांना, ज्यांचे नाव आहे ते शिवा साखरे, तो पण होता, त्यांच्या पीए होता त्या वेळेचा, तो पण हे सगळी गोष्टीचा खुलासा करू शकतो, क्योंकि त्यांच्यावरती पण जसं माझ्यावरती अन्याय झालेला आहे तसंच त्यांच्यावरती पण अन्याय झालेला आहे, क्योंकि ते लोक खूप चांगले होते, आणि पण जसे माझ्यावरती अन्याय झालेला आहे ते लोकांनी